पिंपळगाव बसवंतमध्ये वाढत्या चोऱ्यांमुळे महिलांचा संताप. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. पिंपळगाव बसवंत शहरातील चिंचखेड रोड परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महिलांनी एकत्र येत पिंपळगाव बसवंत नगर परिषद प्रशासन आणि पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना घटनास्थळी बोलावून त्वरित कारवाईची मागणी केली. आणि यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी प्रत्येक प्रभाग आणि कॉलनीमध्ये ग्रामसुरक्षा दल तयार करण्यात येईल. आम्ही तुमच्या सोबत आहोत, मात्र नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले. तसेच शहरातील पोलीस संख्या वाढवण्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचं नागरिकांनी म्हटले. नागरिकांनी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी आणि कॉलनीत प्रवेश करताना सायरन वाजवावा, जेणेकरून संशयित पळून जातील अशी मागणी केली. या चर्चेदरम्यान सतीश मोरे, मुख्याधिकारी श्रेया देवचक्के, नगरसेवक सोनाली जाधव, प्रशांत मोरे, लेश विधाते आणि अन्य नगरसेवक उपस्थित होते. वाढत्या चोऱ्यांवर तात्काळ अंकुश ठेवण्याची गरज नागरिकांनी ठामपणे व्यक्त केली. पूर्ण गावाचा जर विचार केला तर प्रभाग 9 मध्ये या चिंचखेड रोडला चोऱ्यांचे प्रमाण हे फार वाढत आहे. कारण एवढ्या या 8 दिवसात 3 ते 4 ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत. त्यामध्ये पहिली चोरी जेव्हा झाली की एक महिला चालत असताना तिच्या मानेवर सुरी धरून तिला ढकलून आणि तिची पोत खेचण्यात आली. तर त्यानंतर सगळ्या महिला भयभीत झालेल्या होत्या. तरी मी महिलांना आणि या सगळ्या रहिवाशांना की आवाहन केलं की मेसेजद्वारे या सगळ्यांना भेटून मी सांगितलं की तुम्ही एवढी अमाऊंट घरामध्ये ठेवू नका की आपली चोरी जाईल अशी, आणि आपले दागदागिने हे आपल्या सुरक्षित ठिकाणी या बँकेमध्ये आपण सोनं ठेवावं, घरात ठेवू नये. मी असं हे सर्वांना हात जोडून विनंती केली. परंतु जनतेनेही सर्व पोलिसांना या डिपार्टमेंटला जर सहकार्य जर केलं तर ह्या गोष्टी मला तरी वाटतं की इथे कुठेतरी आपला ब्रेक लागेल. कारण जर घरामध्ये जर जास्ती अमाऊंट या सोनं असेल आणि जे बंद घरं दिसत आहेत तेच फोडले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनाही माझे आव्हान आहे की बाहेर जाताना आजूबाजूला सांगून जा की मी 2 दिवस चालले की 4 दिवस चालले. त्यामुळेही आपले चोरीचे प्रमाण कमी होईल. आणि अजूनही माझं सरांना आपल्या डिपार्टमेंटला सांगणं आहे की आपणही जर पेट्रोलिंग वाढवली या दिवसा, कारण दिवसाही चोऱ्या झालेल्या आहे. मग त्यामध्ये दिवसा घरातले जे काही सदस्य आहेत ते घरातून बाहेर पडताच अवघ्या 2-3 मिनिटात चोरीचे प्रमाण हे झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं प्रमाण रोखण्यासाठी पेट्रोलियम जर दिवसाही वाढवली तर आणखी चांगलं होईल. धन्यवाद. आज पिंपळगाव नगर परिषदेमध्ये चिंचखेड रस्त्याचे सर्व रहिवासी नगरसेवक यांच्या माध्यमातून PI देशमुख साहेब असतील, CO देवचक्के मॅडम असतील, यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले. आणि खऱ्या अर्थानं गेल्या 4-5 दिवसापासून पिंपळगावमध्ये विशेष करून चिंचखेड रस्त्यावर बऱ्याच चोऱ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. साहेबांना आम्ही विनंती केली, पोलीस स्टेशनला विनंती केली की आपण जास्तीत जास्त गस्त त्या ठिकाणी घालावी आणि हे चोऱ्यांचं प्रमाण बंदच खऱ्या अर्थानं झालं पाहिजे. आणि जे कोणी चोर असतील ते आयडेंटिफाय करून त्यांना, आम्ही सत्तेत आलो बऱ्यापैकी कॅमेरे त्या ठिकाणी बंद होते. जवळपास 27 कॅमेरे आम्ही या नगर परिषदच्या माध्यमातून अशा अनेक ठिकाणी की ज्या ठिकाणी गुन्हेगार होऊ शकतं आणि चोरांचं प्रमाण किंवा तिथून ते जाता येतात सहज लक्षात यावे म्हणून आम्ही हे सर्व कॅमेरे त्या ठिकाणी चालू केलेले आहेत. माझी पोलिसांनाही विनंती आहे, आदरणीय देशमुख साहेब या ठिकाणी आहेत. आम्ही SP साहेबांना सुद्धा या ठिकाणी भेटणार आहोत की पोलीस स्टाफ हा पिंपळगावला कमी आहे, तो स्टाफसुद्धा आम्हाला वाढून मिळावा की जेणेकरून पिंपळगावचं हे नागरीकरण आता मोठं झालं आहे. जवळपास 1 लाख लोकसंख्या आहे पिंपळगावची झाली आणि त्यासाठी फक्त 30 ते 35 कर्मचारी हे पुरेसे नाही. त्यामुळे निश्चितपणानं पोलीस स्टाफ वाढवण्याची सुद्धा यामध्ये आवश्यकता आहे आणि SP साहेब निश्चितपणानं ते करतील. आम्ही नगर परिषदेच्या वतीनं सुद्धा SP साहेबांना त्या ठिकाणी पत्र देणार आहोत की जेणेकरून हे जे चोरीचं प्रमाण जे वाढते ते पिंपळगावमध्ये वाढू नये आणि एक चांगलं शांततेचं वातावरण आणि एक भयमुक्त वातावरण पिंपळगावमध्ये या सर्व चोरांच्या संदर्भातलं व्हावं या दृष्टीनं निश्चितपणानं नगर परिषदसुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मध्ये आपण बाहेरचा लाईट लावून बंद करून टाकून झोप काढतो. अहो तुम्ही बाहेरचा लाईट लावला तर आम्हाला कमीत कमी दिसतो ना, आमची गाडी राऊंड मारताना आम्हाला चोर पडताना दिसतो. तुम्ही डायरेक्टली लाईट बंद करून टाकतात. लाईट न बंद करता आपण लाईट लावा बाहेरचा. 1-2 कॅमेरे स्वस्त झाले, 1-2 कॅमेरा लावा. दुसरं महत्वाचं, तुम्ही बाहेरगावी जाताय तर कमीत कमी तुम्ही घरामध्ये तुमचा ऐवज ठेवू नका. तुम्ही कायमस्वरूपी जर घर बंद ठेवताय आणि 1 महिन्याने येताय तुम्ही तरी तुम्ही त्यात पैसे ठेवतात, सोनं ठेवतात, तर तुम्ही कृपा करून ठेवू नका. त्याच्यामध्ये आम्ही जनजागृती करतो, तर तुम्ही पण नगरसेवकांनी सर्वांनी प्रत्येक वार्डामध्ये सर्वांनी जनजागृती करा.
आणि कसं असतं माहिती का, सर्वांच्या सहकार्याने पोलीस चालतात. पोलीस सहकार्याशिवाय कुठलंच काम करू शकत नाही. आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि आमची पूर्ण ताकदीने आम्ही काम करतोय. आमच्याकडे जे लेडीज आहेत, जेंट्स आहेत, त्यांना आम्ही 2 मोटरसायकलवर सिव्हिल ड्रेसवर लावलेले आहेत, 2 आम्ही ड्रेसवर आणि गाडी फिरते आपली. तर याच्यामध्ये कसं आहे, तुमचं सहकार्य असलं सर्वांचं ना, तर आपण करू, जनजागृती सुरू करू आपण याच्या.